हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज किचन। आज आपण बॅचलर स्पेशल अशी रेसिपी बनवणार आहोत जी अगदी झटपट बनते। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सतत मिळत राहतील। आणि ही रेसिपी स्वप्नाली बनवत आहे, तर याचं क्रेडिट पूर्ण तिला जाते। रेसिपी ही तिची आहे आणि बनवत सुद्धा तीच आहे। तर बघू शकता, एक पॅकेट मी मॅगी घेतलेली आहे आणि ही मॅगी आपल्याला अशा पद्धतीने बारीक अशी क्रश करून घ्यायची आहे। तर बघू शकता, मी अशा पद्धतीने मॅगी जी आहे तर बारीक अशी क्रश करून घेतलेली आहे। तर आता आपल्याला ही मॅगी भाजून घ्यायची आहे। तर मी या ठिकाणी कढई घेतली आहे आणि कढईमध्ये ही मॅगी आपल्याला घालायची आहे आणि मीडियम टू लो फ्लेममध्येच आपल्याला ही मॅगी भाजून घ्यायची आहे, अगदी ब्राऊन होईपर्यंत। तर या ठिकाणी कुठलंही तेल किंवा बटर मी वापरलेलं नाही आहे, तर अशीच मॅगी आपल्याला भाजायची आहे। तर मॅगी भाजत आहे तोवर आपण या ठिकाणी काही भाज्या कापून घेणार आहोत। तर सर्वप्रथम मीडियम आकाराची शिमला मिर्च घेतली आहे, ज्याच्या बिया मी काढून घेतल्यात आणि ती शिमला मिर्च आपल्याला अगदी बारीक बारीक अशी कापून घ्यायची आहे। शक्य होईल तितकी बारीक कापा, कारण त्यामुळे अगदी छोटे छोटे क्यूब आपल्या दाताखाली येतील शिमला मिरचचे आणि त्याचा टेस्ट चांगला लागेल। तर बघू शकता, अशा पद्धतीने बारीक बारीक मी शिमला मिर्च कापून घेतलेली आहे। त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे। कांदा देखील आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायचा आहे। तर आपण जी मॅगी ठेवलेली होती फ्राय करायला, अधूनमधून त्याला देखील चमचा फिरवत राहायचा आहे, नाहीतर मग खालची मॅगी भाजल्या जाईल आणि वरची मॅगी तशीच राहील। त्यामुळे बघू शकता, मध्ये अधे असा चमचा फिरवत राहायचा आहे आणि सगळी मॅगी व्यवस्थित अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे, अगदी खरपूस आणि ब्राऊन रंग येईपर्यंत। तर कांदा आणि शिमला मिर्च मी बारीक बारीक अशी कापून घेतलेली आहे। तुम्ही हवा तर टोमॅटोसुद्धा याच्यामध्ये वापरू शकता। आता मी थोडासा कोथिंबीर घेतला आहे आणि कोथिंबीर देखील आपल्याला अगदी बारीक बारीक असा कापून घ्यायचा आहे। तर आपली भाज्या कापण्याची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे। आता आपण एक बाउल घेणार आहोत आणि त्या बाउलमध्ये ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत, कांदा, शिमला मिर्च, कोथिंबीर, हे सगळं आपण त्याच्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत। तर आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे, तर थोडं मोठं बाउल घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा जिऱ्याची पूड घालायची आहे, 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे। जास्त चटपटीत बनवायचं असेल तर चाट मसाल्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। आणि जो मॅगी मसाला होता तो घातला आहे 1 पुडी, लाल तिखट घातलं आहे टेस्टच्या अकॉर्डिंग आणि थोडंसं मीठ घातलं आहे, कारण त्या मॅगीच्या मसाल्यात देखील मीठ असतं। 1 चमचा सॉस घातलेला आहे, टोमॅटो सॉस, आणि अर्धा चमचा रेड चिली सॉस घातला आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर रेड चिली सॉस तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर ही जी भाजलेली मॅगी होती तर ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे आणि मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे। तर या स्टेजला तुम्ही अर्धा चमचा लिंबाचा रस देखील पिळू शकता, परंतु आमच्याकडे स्वप्नाली बनवत होती आणि स्वप्नालीला लिंबाचा रस आवडत नाही, म्हणून आम्ही घातलेला नाही आहे। तर बघू शकता, मस्त अशी मिक्स होऊन झालेली आहे। वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे गार्निशिंगला आणि बघू शकता, बॅचलर स्पेशल अशी मॅगीची भेळ आपली रेडी झालेली आहे खाण्यासाठी। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।